मुरबाड मतदारसंघातील जनतेने पाचव्यांदा माझ्यावर जो विश्वास टाकला आहे हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचा विजय आहे। इथं गद्दार आणि गद्दाऱ्या केल्यात त्यांचा धडा शिकवण्यासाठी मला ही 5 वर्षाची ताकद दिली। आज आपण इथं पाहिले तर किसन कथोरे साहेब भाजप आमदार यांचा या ठिकाणी मुरबाडमध्ये विजयी झाला आहे आणि या विजयाचे ते शिल्पकार आहेत। परंतु या ठिकाणी त्यांना जे अपेक्षित मतदान होतं ते अपेक्षित मतदान त्या ठिकाणी झालं नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी एवढा विकासाची कामं करून या ठिकाणी गद्दारी झाली असे त्यांच्या मुखातून शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बाहेर पडतंय। त्यावेळेस त्यांना नक्कीच वेदना झालेल्या असतील की आज गेले 15 वर्षे या ठिकाणी विकासाची झालेली धूल या ठिकाणी काँक्रीट करण्यात आणली, पाणी दिला, वीज दिला, रस्ते दिले आणि सर्वसामान्य लोकांना सुरक्षितता दिली। जे काय पाहिजे ते मुरबाडसाठी मिळाले, मुरबाड मतदारसंघाला मिळाले। परंतु निवडणुकीत कथोरे साहेबांच्यावर या ठिकाणी नाराजीचा सूर ज्या ठिकाणी जे गद्दारीमधून जो उमटला त्याच्याबद्दल त्यांनी जी खंत व्यक्त केली आहे आणि खंत व्यक्त करत असताना मुरबाडचा विकास डोळ्यासमोर ठेवून जी सामान्य लोकांनी आणि त्याच्या चाहत्यांनी त्यांना जी मदत केली आणि कमी नव्हे तर 52,732 मतांनी त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि ते विजय घोषित झालेले आहेत आणि त्या विजयाबद्दल त्यांनी हा विजय सामान्य गोरगरीब मतदार आणि चाहत्यांना समर्पित केलेला आहे आणि त्यांच्या या विजय निवडणुकीमध्ये आज लाखोच्या संख्येने पूर्ण मतदारसंघामध्ये लोकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे। खेळ त्यांना एवढाच वाटते की रात्रंदिवस एवढी ज्या ठिकाणी सेवा केली आणि या सेवेमधून त्यांना काय मिळालं तर त्यांना एक मताची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा त्यांना का सामनेवाल्याची डिपॉझिट जप्त करण्याची ती त्यांची अपेक्षा होती ती या ठिकाणी त्यांना आली नाही आणि त्या ठिकाणी त्यांना तो यश त्या ठिकाणी आलेला आहे आणि आजच्या मितीला त्यांना जी मतदान झालेले आहे ती गेल्या गत वर्षापेक्षा मागच्या निवडणुकीपेक्षा नक्कीच त्या ठिकाणी वाढलेली आहे। परंतु आत्ता जो आकडा आहे तो आकडा त्यांचा कमीत कमी 80,000 जायला पाहिजे होता, 70,000 जायला पाहिजे होता। ती अपेक्षा मात्र या ठिकाणी खोल ठरलेली जरी असली तरी विजयी त्यांचा जो आहे तो शिल्पकार आहेत। दुसरा मुद्दा असा आहे का कथोरे साहेबांना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून लोकांनी मतदान केलेलं नाही। मुद्दा असा आहे का ते पक्षाचे उमेदवार आहेत परंतु या ठिकाणचा पेटलेला कुणबी समाज आणि या ठिकाणचा दलित, आदिवासी, मुस्लिम समाज, गोरगरीब समाज या लोकांनी या ठिकाणी त्यांना मदत केली आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर केली आणि ती नेहमीच सांगतात का त्यांना एक उमेदवार किंवा एक आमदार आणि एक समाजसेवक इथला म्हणून त्यांना मदत झालेली आहे, पक्ष म्हणून त्यांना मदत झालेली नाही। परंतु हे जे मतधक्के मिळालेले आहे ते वैयक्तिक ही जे कथोरे साहेबांचे मतधिक्य आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। ज्या ठिकाणी मुरबाड शहरात, मुरबाड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी कोट्यांच्या कोटी विकास केली त्या ठिकाणी मतदारांना जर मतदाराची जर स्पीड बघितली जी याची तर ती तशी पाहिली तर ती कमी प्रमाणात होती आणि बदलापूरमध्ये सुद्धा एवढा विकास करून सुद्धा जो कमी प्रमाणात होती याच्यामध्ये त्यांची जी आहे वाढलेली जे विरोधी पक्षाची जी वाढलेली जी मतं आहेत त्यांची बरोबरी करून 52,000 55,000पर्यंत जो लीड त्यांनी जो नेला त्याबद्दल आपण असं वाटते का या ठिकाणी क्रांतिकारी एक न्यायिक असं या ठिकाणी महामेरू या ठिकाणी नेतृत्व कथोरे साहेब आहेत एवढे सांगू शकतो।